थँक्यू फॉर कमिंग. नमस्कार. हे बाजूला घ्या ना. आपल्या थोडला बोलला तुम्ही बसा. थोडं पाठीमाग घेऊ का? थोडं पाठीमाग सरू का? उत्पादक मॅन्युफॅक्चर हे 260 सापडले पूर्ण. रिपीटेड कसे? नाही वेगळे. हे पुरवठादार 248 आणि ट्रान्सपोर्टर 190, टोटल 700. कधीपर्यंतचे? हे 10 वर्षातले गेले. आणि अजून रिपीटवाले वेगळे? रिपीट येणं हे डिव्हिजन वाईज आहे. डिव्हिजन रेट टेबल नाही झालं सर पूर्ण, पण हे कॅल्क्युलेट करून घेतलं. ठीक. करूया चालू. ओके. वेलकम टू द प्रेस कॉन्फरन्स. आज मुद्दामून एक महत्त्वाच्या विषयासाठी आपल्याला इथं बोलवलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे. त्याच्यावरती आपण अनेक वेळा कारवाई करतो, रेड्स करतो, फाईन करतो, FIR करतो. त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहेत. परंतु प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो. ही रियालिटी आपण बघतोय. मग याच्यावरती पर्याय काय? एन्फोर्समेंट तर चालू आहे, ते आपण आता जास्त स्ट्रिक्ट करत आहोत, तर ते चालूच राहील. परंतु याच्यावरती काही डेटरन्स असा क्रिएट करता येईल का की ज्याच्या माध्यमातून, कारण प्रोड्युसर तर इथं नाही आहेत प्रोहिबिटेड असल्यामुळं, ते बाहेरून आपण जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे बिझनेसेस आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत, रिटेलर्स, होलसेलर्स, सेलर्स, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या प्रकारचं रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत शासन पोहोचलेलं आहे आणि म्हणून मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती डिस्कशन पण झालं की काय केलं पाहिजे.